तर नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला सध्या आपण बघतोय की देशामध्ये सध्या IPLचा माहोल खूप जबरदस्त सुरू आहे आणि IPLचे फायनलिस्ट आपल्याला जवळपास मिळालेले आहेत, RCB आणि GT. आज आपण GS कॉलेजची जी काही क्रिकेट अकॅडमी आहे तिथं आलेलो आहोत आणि त्यांचा फायनलचा सामना सुद्धा इथं सुरू आहे. जे 13 वर्षाखालील जे काही मुलं आहेत त्यांचा हा सामना आहे. इथं काही खेळाडू आहेत, काही प्रशिक्षक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो काही सामना आहे, येणारा IPLचा फायनल, तो कसा होणार आहे, त्यांचा सपोर्ट कुणाला आहे आणि कोण जिंकणार, आपण त्यांचे अनुमान आपण त्यांच्या या मुलाखतीतून व्यक्त करूया. सर, काय वाटतं? दोन्ही टीम टफ आहेत. जी चांगली खेळेल तीच जिंकणार आहे. ओके, तुमचा सपोर्ट कुणाला आहे? तसं सपोर्ट केलेल्या टीम तर हरलेल्या आहेत. अच्छा, दोघांनाही सपोर्ट आहेच. मग काय वाटतं सर? म्हणजे आता मी तर ऍज अ कोचच्या नाते मला कोणी जिंकलं चालेल, जो चांगला क्रिकेट खेळणार तो जिंकणार. कालच्या सामन्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आपला याचा RR वर्सेस GT. येस. RRचा थोडं एक्सपिरियन्स काल कमी पडला, एक्सपिरियन्स प्लेअर कमी होते, त्यामुळे RR टुर्नामेंटच्या बाहेर गेलेली आहे. आणि GT ते शुभमन गिलने खूप चांगली इनिंग खेळली आहे, 100 मारलाय, त्यामुळे त्याला फायदा झालेला आहे. आज GT तुम्ही आता कोच आहात, आता कोचच्या भूमिकेत वैभव सूर्यवंशीचं कालचं योगदान काय आहे? योगदान तर बरंच होतं, पण त्यांनी आता लास्ट मॅचचा विचार करून त्यांनी त्याचं शतक पूर्ण करायला पाहिजे होतं. तर एक्सपिरियन्सची कमी आहे थोडी अजून, पण प्लेअर मस्त आहे. आणि एकंदर जे GT ज्या परफॉर्मन्स GTने दिलाय त्याबद्दल काय सांगा? जीटीचा परफॉर्मन्स, जीटीचे जे मेन परफॉर्मन्स आहे तो त्यांच्या कोच आशिष नेहरामुळे, जे त्यांचं बाहेरून जे गायडन्स आहे, आणि शुभमन गिल जो आता ॲग्रेसिव्ह कॅप्टन दिसत आहे, भविष्य इंडियन फ्युचर टीमचा आपला कॅप्टन आहे, म्हणजे कॅप्टन आता आहेच, तर त्याचाही खूप योगदान आहे. आणि साई सुदर्शनची जी प्रत्येक मॅचमध्ये इनिंग चालू आहे, हर मॅचमध्ये 50 रन्स. ओके सर, राजस्थान संघ जो होता एकंदर कुठतरी वैभव सूर्यवंशीच एकमेव खेळाडू होता ज्याच्यावर सर्व विश्वास टाकल्यामुळे कदाचित अडचणीमध्ये आला असं वाटतं. परत सांगाल तुम्ही काय राजस्थान संघ जो होता एकंदर या IPL सीझन मध्ये ज्या प्रकारे वैभव सूर्यवंशी एकट्याने सर्व काही स्वतःच्या जोरावर तिथपर्यंत संघ आणला, तर बाकीच्यांनी त्याला साथ दिली नाही असं वाटतं का? नाही, मला असं वाटत नाही की बाकीच्यांनी साथ दिली नाही म्हणून. प्रयत्न सर्वांनी केले, पण पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही मिळाला. वैभव सूर्यवंशीने यांनी जे आहे की टीम स्वतःच न पाहता टीमकडे लक्ष देऊन तो खेळला. म्हणजे पाहिलं असतं तर तो दोन्ही शतक पूर्ण बरोबर. केले असते त्याने, पण तो टीमच्या रनसाठी खेळला. तो कुठेच असा हे खेळला नाही की पाहिजे 95 झाले, आता मला शतक करायचं, मी थोडा आरामात खेळणार. आणि बाकीच्यांचं मला असं वाटतं की बाकी सर्व स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल होते आणि त्याच्याचमुळे ते परफॉर्मन्स करू शकले नाही, आणि याचाच थोडा इफेक्ट आपल्याला दिसत आहे. 5 विकेट गेल्यानंतर एक प्रकारे कौशल्यपूर्ण आणि समजूतदार पारी वैभव सूर्यवंशीने केली. 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी तर वैभव सूर्यवंशीला मी 9 गुण देईल. बिलकुल. बिलकुल. आणि येणाऱ्या काळात वैभव सूर्यवंशी कुठतरी एक T20चं म्हणा, एक भविष्य आपल्या भारतीय टीमचं असू शकतं. भारतीय टीमचं भविष्य नक्कीच भविष्यात आहे तो, आणि येणारे खूप काही असे जे विक्रम आहे तो नक्कीच तोडेल. कारण त्याचं एज खूप कमी आहे आणि त्याच्याकडे भरपूर चान्स आहे. तो येणाऱ्या याच्यामध्ये म्हणजे जवळपास डबल 100 असेल, त्याच्याही पलीकडे जे रेकॉर्ड्स केलेले असतील, तो 100% ते रेकॉर्ड सर्व ब्रेक करणार आहे. ओके, खूप खूप धन्यवाद सर. काय वाटतं, IPL मध्ये RCB आणि GT फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. एकंदर या दोन संघाबद्दल जर का सांगायचं झालं तर तुमचा सपोर्ट कुठल्या संघाला आहे? माझा सपोर्ट तर सर चेन्नईला होता, बर. परंतु चेन्नई बाहेर गेलेली आहे. ओके ओके. परंतु आता आमचा सपोर्ट जो आहे तो राहणार आहे RCB ला, RCB. कारण विराट कोहली खूप चांगला खेळतो ओके, आणि पुराणे चावल आहेत, बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आमचा पूर्ण सपोर्ट हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला राहणार. कारण त्यांची बॉलिंग पण चांगली आहे, हम्म, हम्म, हम्म. बॅटिंग पण चांगली आहे, आणि त्यात अनुभवी प्लेअर खूप जास्त आहेत. बर. तसंच दुसरा अपोजिट जो विचार केला आपण GTचा, GT चा. तर GT आता एवढ्यात खूप अग्रेसिव्ह झालेली आहे. बरोबर. आणि GTचं जर बॉलिंग हे बघितलं आपण स्क्वॉड, हम्म. तर एका वेळेस GT ही RCB वर भारी पडणारी बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे उपलब्ध आहे. बरोबर बरोबर.
त्यांच्याकडे कमीत कमी 5 पेसर हा. आहेत, एक अनुभवी राशिद खान आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हा जो सामना होणार आहे हम्म. उद्याचा, हा खूप तुल्यबळ होणार आहे, तुल्यबळ सामना. खूप तुल्यबळ होणार आहे. अच्छा, हा. पण तरी असं वाटतंय की आरसीबी जिंकायला पाहिजे. ओके ओके, तुम्हाला काय वाटतं? सर मला म्हणजे असं वाटतं की आता मी तर मुंबई सपोर्टर होतो, पण ओके. या सीझनला त्यांनी काही फारसं म्हणजे हार्दिक पांड्या जेव्हा हे होता कॅप्टन, ते मॅचेस काही चांगले नाही झाले आहेत. पण आता सध्याच्या परिस्थितीत असं वाटतं की लास्ट इयरला पाहून यावर्षी पण आरसीबीने जिंकावं, कारण लास्ट 18 इयर्स पासून जे त्यांचं हे होतं बरोबर. ते लास्ट इयर त्यांनी कव्हर केलंय. आणि एक याच्यात प्रेक्षक म्हणून हा. कुठतरी समाधान व्यक्त करताय की आरसीबी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्म मध्ये आली. फॉर्म मध्ये आलेली आहे. आणि त्याच्याच अपोजिट जर जीटी पाहिलं तर जीटी पण एक चांगलं त्यांनी आतापर्यंत मॅचेस खेळलेल्या आहेत. आणि समोरही आता उद्याची जी मॅच होईल ती एक इक्वल लेवलला होईल, किंवा दोन्ही पण टीम एक फॉर्म मध्ये असतील. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना पण आपल्या इकडून पूर्ण दोन्ही टीमला प्रोत्साहन आहे. ओके, आपल्या सोबत काही बच्चे कंपनी आहेत, त्यांना सुद्धा विचारू कोणाला सपोर्ट असेल उद्याच्या फायनल मध्ये? आरसीबी। आरसीबी. कोणाला सपोर्ट असेल उद्या मुंबई का फैन था। फायनल मध्ये? जीटी की आरसीबी? जीटी। तुमचा सपोर्ट कोणाला असेल? जीटी। जीटी. कोणाला असेल सपोर्ट उद्याच्या संघ? जीटी। जीटी। आरसीबी। आरसीबी. काका, तुमचा सपोर्ट कोणाला असेल? जीटी GT. सपोर्ट जीटी. ओके, तर एकंदर आपण जर का बघितलं तर आरसीबीचे बऱ्याच ठिकाणी फॅन्स म्हणून आपल्याला दिसतात, मात्र आज इथं आपण बघितले जीटीचे फॅन्स सुद्धा खूप कमी नाही आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच रंगतदार होईल. आपण बघणार आहोत उद्या नेमकं कोण जिंकणार आणि कोण या 2026च्या IPL विजेतेपदाचा किंग होणार. बघत रहा आमचं पब्लिक चर्चा चॅनल.